नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. फार महत्वाचा विषय, फार अत्यंत जवळचा विषय आणि हा विषय जर आता आवरला नाही ना तर येणाऱ्या काळामध्ये याचे काय परिणाम तुम्हाला दिसतील ना, मग तुम्हाला मी आता जे काही व्हिडिओमध्ये सांगेल ना ते कळेल तुम्हाला. ती सिया आणि तो केतन आणि तो चेतन फेतन त्याला त्यांच्या त्या लफड्यामध्ये पूर्णपणे या प्रकरणाने असं वळण घेतलंय आणि हे वळण घ्यायला या मीडियावाल्यांनी त्याला भाग पाडलाय. ठीक आहे, तिनं त्याला ढकलला, त्या पोराने त्याला ढकलला, त्याने दोघांनी कबुली दिली याचा अर्थ ते दोषी ठरले. आता पोलीस रिक्रिएशन करतायत, याला एकदा वर नेतात, त्याला एकदा वर नेतात, मग ढकलून दाखवा, मग तुम्ही कसे चालत आला, मग तुम्ही काय बोलला, मग कसं केलं, काय कसले कायदे झाले, काय करतात मला काही समजत नाही. कशासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी रिक्रिएशन करून बघतायत. काय तुम्ही मजा घेताय की काय तिच्याला त्या सगळ्या गोष्टी? जर ते दोषी ठरलेत तर तुम्ही त्यांचा पाठपुरावा करा आणि त्याला फाशीची शिक्षा देऊन टाका, विषय संपून टाका. रोज आपलं उठावं बघावं तर हाय आपलं ते सियाचं ह्याचं त्याचं कोण कुठली तिच्या आयला ती पोरगी थर्ड क्लास, तिची लायकी त्या पद्धतीची होती, तिनं ते काम कृत्य केलं आणि तिला हे करा फाशी लटकवून टाकायची आणि त्याचा विषय तिचा सोडून ते आपलं तेवढंच गिरवत बसले सगळेजण. पण या गोष्टीच्या मध्ये जे काही चुकीची गोष्ट पायंडा पडतोय तो पायंडा पडता कामा नये. त्या लोहगडावरती जी लोक आज येत आहेत ना, ती लोक त्या सियानं त्या हरामखोरीनं त्या पोराला कुठून ढकलला ना हे बघायला साठी लोक तुंबड गर्दी करतात. प्रशासनानं आता किल्ल्याला बंद करून टाकलाय, तिथं आता कोणाला जायला हेच नाहीये आणि तो किल्ला किमान पुढचे 5 ते 6 महिने पूर्णपणे बंद राहावा, तो उघडता कामा नये. ऐकून घ्या एक व्यवस्थित तुम्हाला मी काय सांगतोय ही गोष्ट. हे जे दोघे जण कोण चेतन सिया केतन फेतन जे कोण आहेत ना यांच्यामध्ये काय राडा लफडा झालेला आहे. राजस्थान दिल्लीवरून गुजरातवरून हरियाणावरून तिकंट लोक बघायला येतात. काय बघायला येतात? तो सिया पॉइंट नाव टाकले त्यांनी, जिथून त्याला ढकलला तिथून सिया पॉइंट असं नाव दिलंय. म्हणजे त्यानं ढकलला ते. आमचा लोहगड कसा अजरामर राहणार? सिया पॉइंटने. आधीच तो लोहगड या जिहाद्यांच्या हातामध्ये गेलेला आहे. अर्थात तिथं सगळे जिहादी आक्रमण सुरू झालेत. पांढरा रंग मग काय मारतात, काय करतात, त्यातून सोडवता हे असलं घाणेरडं प्रकार येऊन बसलंय. एवढी उत्सुकता सल्यानो कधी लागली का हो? हिरकणीने जो कडा चढला तो बघण्याची कधी उत्सुकता लागली का? की तानाजी मालुसरे कसे कडा वेंगून वर आले आणि उदय भानाला येऊन कापला, ह्या कधी उत्सुकता तुम्हाला लागलेत? नाही लागल्या. कधी अफजल खान कुठं फाडला ही बघण्याची उत्सुकता लागले? कधी महाराजांचा रायगड बघण्याची उत्सुकता लागले? कधी इतिहास खरोखर जो इतिहास घडलेला आहे तो कधी पाहण्याची उत्सुकता लागले? नाही. तेवढी उत्सुकता तिनं कुठून कसा ढकलला काय ते बघायला लागले. इतकी घाणेरडी माणसं झालोत आपण, इतके खालच्या थराला. अरे बघा की कधी वेळ मिळेल तेव्हा बघा. आपण त्याच्यासाठी हे हरामखोर हे इकडचे बाहेरचे हे सगळे परप्रांतीय तिकडून गाड्या करून येतात. इकडे बऱ्या अर्ध राहणार इकडे मुंबई पुण्यात असतील, पण ते बघायसाठी जातात. काय नालायकपण आहे, काय मूर्खपण आहे. शिवभक्तांनी याची काळजी घेतली पाहिजे की हे असले तुडवले पाहिजेत धरुणगडाच्या खालीच. पोलीस प्रशासनाला देखील सांगणं आहे की असली फालतूगिरी चालणार नाही. लोहगडाचं जर नाव खराब होत असेल, जर महाराजांच्या इतिहासाला कोणी जर काही काळीमा लावत असेल, हे असली फालतू 4-2 लोक आणि हे मीडियावाले हरामखोर दिवसभर त्या नुसत्या बातम्या चालवत बसल्यात आणि लोकांच्या डोक्यामध्ये फक्त तेवढंच दाखवत बसलेत. कसं ढकललं, काय केलं, रिक्रिएशन केलं. या पोलिसांना पण काही काम नाही कुठल्या गोष्टीचं. जे करायचंय ते काही करणार नाहीत. नको असल्या गोष्टीमध्ये बरोबर रिक्रिएशन होतं यांचं. अशा कितीतरी केसेस पडल्या असतील, कितीतरी अशा मर्डर आणि या सगळ्या गोष्टी पडल्या असतील, पण का इथं त्या बापानं अगरवाल बिगरवाल मोठी लोक पैसा पाणी सगळ्या गोष्टी आणि बातम्या द्यायला ह्या मीडियावाल्यांना काही काम धंदा नाही, काही नाहीये. चांगल्या गोष्टीत त्यातल्या सांगा, निश्चित सांगा, नाही असं नाही. पण आता बस ना, आता रोज तेच काय, लोहगडाचं नाव खराब होत आहे. लोक लोहगड विसरून जात आहेत आणि सियाचा गड म्हणून उद्या नाव तिथं पडलं जाईल. महाराष्ट्राच्या बाहेर तिला सियागड म्हणून ओळखलं जाईल, केतनगड म्हणून ओळखलं जाईल. तेव्हा आपल्याला लाज वाटेल की नाही या गोष्टीची? मग तुम्ही मराठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे म्हणून या गोष्टीवरती पडदा टाकला पाहिजे की नाही? की नुसतं आपलं तेवढंच रोज करत बसायचं? या मीडियावाल्यांना हरामखोरांना चोपले पाहिजेत ठरून. हे कधी ना अति करतात, काही गोष्टी फार अति करतात. करा, तुम्हाला बातम्या द्या, निश्चित द्या, चांगल्या द्या, पण एका विशिष्ट वेळेनंतर तो विषय पूर्णपणे संपून टाका. रोज त्याच गोष्टी करून हे काय चालवलंय? सिया पॉइंट. मला तर अक्षरशः राग आला ती बातमी जेव्हा बघितली तेव्हा. समजत नाही की किती मूर्ख लोक आहोत आपण, किती खालच्या पातळीला जातोय आपण. आणि हा सिया पॉइंट बघणारे भडवे सगळे हरामखोर परप्रांतीय खाली दांडू घेऊन बसले पाहिजेत. आपली सगळी पोरं आले ना तुडवत चाल्यानं हाकलून दिले पाहिजेत. तुमचा सियागड तुमच्या मागणं काढला पाहिजे. यांच्या सियागड मोठं तिच्याला कौतुक केलं या अशा गोष्टी सांगतायत. कधी आपल्या बारक्या पोराला विचारा हिरकणी म्हणजे कोण आहे, कोण होती हिरकणी, काय केलं तिनं, कोण होते तानाजी मालुसरे, काय केलं त्यांनी एकदा विचारा. नाही सांगता येणार. सियाचं प्रकरण सगळ्यांना माहिती, काय केलं, कशामुळं केलं, कधी झालं, कसं ढकललं, काय सगळी अपडेट घ्या, कोणालाही विचारा. सिया लगेच सांगते, हा माहिती आम्हाला. त्या असल्या घाणेरड्या मानसिकतेतली आपण सगळे झालोय. आपल्यातली मराठी लोक तिथं बघण्यासाठी आतुर झालेत. अगदी कुठून ढकलला काय बघायला. अर्ध्या पुरे आतुर झाल्या असतील. बघून घेऊ आपले लागलेच म्हणजे उद्या आपल्याला पण या सगळ्या गोष्टीचा सराव करायला आपण मोकळे.
किती खोली आहे, किती उंची आहे, काय आहे, खाली दगड आहे, काय आहे, कसा पडला, कसा मेला, या सगळ्या गोष्टी पाहता येतील. माझं प्रशासनाला, देवेंद्र फडणवीसांना, संपूर्ण शासनाला एक सांगणं आहे, लोहगड, मी तर म्हणतो पुढच्या 1 वर्ष लोहगडावरती कुणालाही उभं करू देऊ नका, जोपर्यंत तिला फाशीची शिक्षा होत नाही. काहीही पायंडे पाडतोय आम्ही, काहीही. सिंहा पॉइंट नाव देता, लाज वाटली पाहिजे. उद्या पुरातत्व खाती तिथे म्हणून पाठी लावेल म्हणून तुम्ही काय ते बलिदान, ते सगळ्या गोष्टी, केतनला काय आता काय मावळा बनवायचा आहे का केतनला? ते झक मारली त्यांनी, त्यांचं काय त्यांच्या घरात झालं असेल, विषय संपला. इतिहासाची त्याला जोडायचं नाही, आमच्या वास्तूंवरती असल्या गोष्टी चालणार नाही. या गोष्टी महाराष्ट्रात चालता कामा नयेत. बस झालं, चुकीचं झालं, तिला फाशी द्या, निश्चित द्या. आम्ही त्या मताचे आहोत, आम्ही त्याच्या बाजूने आहोत. पण याचा अर्थ असा नाही की त्याचा काहीतरी मोठा डोंगर करायचा आणि मग काहीतरी नावं द्यायची आणि इतिहासाची तोडमोड करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांची अशी बदनामी करायची, हे सहन केलं जाणार नाही. एवढंच फक्त मी सांगतो. सजग राहा, जागे राहा. शिवभक्तांना तुमची करडी नजर असू द्या. लोहगडाच्या आजूबाजूला असणाऱ्या ग्रामस्थांनी, गावातली सगळ्या शिवभक्तांनी या गोष्टींचा मला असं वाटतं पाठपुरावा केला पाहिजे, याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. जेवढेही शिवभक्त संघटना आहेत त्यांनी प्रत्येकाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र द्या, मंत्र्यांपर्यंत पत्र द्या आणि या गडाला पुन्हा जर असली कोणती नाव आणि असल्या काही गोष्टी करायची जर वेळ लागली आणि सिंहाचा पॉईंट बघायला जर कोणी येत असेल तर त्यांना तात्काळ तिथल्या तिथं चोप द्या. एवढं फक्त मी तुम्हाला सांगतो.